गेला की मराठी भाषा ही द्रविड कुळात निर्माण झाली. द्रविड भाषा ह्या दक्षिणेतल्या भाषा आहेत ज्या उलट्या लिहिल्या जातात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण वर्ण खाली लिहितो, ते खालनं वर लिहितात. तर त्याच्यामध्ये द्रविड आणि महाराष्ट्री यांचा संकर होऊन ही भाषा क्रिओलाइज्ड प्राकृत आहे असे काही लोकांनी सिद्धांत मांडला. विशेषतः विठ्ठलरामजी शिंदे यांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. तर त्यांनी सांगितलं की कानडी आणि मराठीचा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि मराठी भाषेच्या उत्पत्तीमध्ये कानडीचं फार मोठं योगदान आहे. राजाराम शास्त्री भागवत नावाचे एक विद्वान होऊन गेले. ते म्हणाले की आर्य आणि द्रविड यांच्यामध्येच एक अशा प्रकारचा महाराष्ट्र विकसित झालेला आहे आणि त्यांची एक स्वतंत्र मराठी भाषा आहे. आणि मग या मराठीच्या पूर्वरूपांचा शोध घेताना, तिला अभिजात ठरवताना अभ्यासकांच्या असं लक्षात आलं की मराठी भाषा ही संस्कृतोद्भव नाही आहे, ती द्रविड भाषेतून निर्माण झालेली नाही आहे, तर ती प्राकृत भाषेतून निर्माण झालेली आहे, ती महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतून निर्माण झालेली आहे. आणि हे या महाराष्ट्रीला जर्मन अभ्यासक पिशेल नावाचे एक अभ्यासक होते, त्यांनी आणि विठ्ठलरामजी शिंदे या दोघांनी जैन महाराष्ट्री असं म्हटलं आहे. हे आता म्हटलेलं आहे आणि भारतीयांनी म्हटलेलं नाही आहे. तर जर्मन अभ्यासकानं म्हटलं की ही महाराष्ट्री जी भाषा आहे ती जैन महाराष्ट्री आहे. याचं कारण असं की या भाषेमध्ये लिहिले गेलेले जे ग्रंथ आहेत सगळे ते बहुतेक जैन आचार्यांनी लिहिलेले आहेत. आणि हे सूत्र हा सुगावा धरून ज्या 2013 साली कमिटीनं अहवाल सादर केला अभिजात भाषेसाठी, त्यासाठी हे सगळे जैन ग्रंथ त्यांना पुरावे म्हणून द्यावे लागले. आणि म्हणून ज्याला जैन महाराष्ट्री म्हणलं गेलं तीच मराठीची अभिजात भाषा आहे. आता इथं हे सगळे जैन लोकांची संस्था आहे, जैनांचा अभिनिवेश म्हणून मी अजिबात बोलत नाही. तर 1000 वर्षापूर्वीचा जर भारताचा इतिहास बघितला तर या भारतावर जैन आणि बौद्धांचं साम्राज्य होतं हे आपल्याला नाकारता येत नाही. नंतर आपल्याला असे लक्षात येतं की ही प्राकृत टप्प्याटप्प्याने विकसित होत गेले आहे की जिला बुद्ध आणि महावीरांनी आपल्या धर्म प्रसारासाठी वापरली, तिला आगमांची भाषा असं म्हटलं गेलं. नंतर ती प्राकृत भाषा शिलालेखांच्या मध्ये आली. पहिला टप्पा होता इसवी सन पूर्व 500 वर्षाचा. इसवी सनाचं पहिलं शतक ते 5व्या शतकापर्यंत या प्राकृत भाषेचा विकास झाला आणि तिच्यामध्ये महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, पाली, पैशाची अशा विविध प्राकृत भाषा निर्माण झाल्या. आणि पुढं 500 इसवी सनाच्या 500 नंतर या प्राकृत भाषेपासून ज्या अपभ्रंश भाषांचा विकास झाला त्या अपभ्रंश भाषा जवळजवळ 5 प्राकृत भाषांपासून 27 अपभ्रंश भाषा विकसित झाल्या असं रुद्रटानं म्हटलं. रुद्रटा हा 1000 वर्षापूर्वीचा कवी. त्याने सांगितलं की त्या काळामध्ये 27 अपभ्रंश भाषा होती आणि ही अपभ्रंश भाषा जी आहे ती आपल्या मराठीचं मूळ आहे. तुम्ही म्हणाल की मग संस्कृत कुठे गेली? संस्कृत ही भाषा सुद्धा पॅरलल विकसित होत होती. किंबहुना जेव्हा संस्कृत लिपिबद्ध झाली तेव्हा प्राकृत पण लिपिबद्ध झालेली आहे. आणि काही विद्वानांच्या मध्ये आचार्य विद्यानंद एक लेख मी वाचत होतो आणि त्यांनी सांगितलं की प्राकृत पासूनच संस्कृत निर्माण झालेलं आहे आणि नंतर संस्कृत आणि प्राकृतचा प्रभाव अपभ्रंश भाषांवर आहे असं त्यांनी सांगितलं होतं. या संस्कृत भाषेवरच तिला नंतर प्रमाणित केलं गेलं या भाषेला आणि ही भाषा विशिष्ट समुदायानं तिचं संगोपन केलं, तिला विकसित केली आणि ती आजही त्याच अवस्थेमध्ये आहे. ती एका विशिष्ट समूहाची, विशिष्ट लोकांची भाषा आहे. दुर्दैवानं मला इथे नमूद करावं वाटतं की भारतामध्ये आता 11 संस्कृत विद्यापीठ आहेत, पण ज्या प्राकृत भाषेपासून सगळ्या भारतीय भाषा घडलेल्या आहेत त्या प्राकृतचं स्वतंत्र विद्यापीठ झालेलं नाही आहे. त्याच्यासाठी उपाध्ये साहेबांनी आणि पूर्व भट्टारक जे होते श्रवण बेळगोळचे त्यांनी खूप प्रयत्न केले होते, पण प्राकृतचं विद्यापीठ अद्याप नाही आहे. असो, पण ही संस्कृत जी भाषा होती ती संगोपन केलेली भाषा होती. कबीराचा एक दोहा आहे, तो काय म्हणतो, संस्कृत खूप जल है कबीरा, भाषा बहता नीर. संस्कृत हे विहिरीतलं पाणी आहे, खूप जल आहे. आणि ज्या प्राकृत भाषा आहेत त्या वाहणाऱ्या भाषा आहेत, त्या बदलत गेलेल्या आहेत. त्या महाराष्ट्रीपासून अपभ्रंश झाल्या आहेत, अपभ्रंशपासून मराठी झाले, हिंदी झाले, राजस्थानी झाले.
अशी वाहत जाणारी ही भाषा. आपले जैन कवी आहेत 4थ्या शतकातले सन्मती तर्ककर्ते आचार्य सिद्धसेन दिवाकर यांनी सुद्धा प्राकृत ही अकृत्रिम भाषा असून संस्कृत ही कृत्रिम भाषा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. या प्राकृतमध्ये पुन्हा 2 महत्त्वाच्या भाषा विकसित झाल्या. त्यामध्ये एक महाराष्ट्री प्राकृत आहे, दुसरी शिवसेनी प्राकृत आहे. तुम्हाला माहिती असेल की भारताचे आपण दक्षिण भारत आणि उत्तर भारत असे भेद करतो, पण आपण भारताचे जेव्हा पूर्व भारत आणि पश्चिम भारत असा छेद केला तर यापैकी महाराष्ट्री भाषा जी आहे ती पश्चिम भारतामध्ये विकसित झालेली आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक या प्रदेशात जी विकसित होत गेली ती महाराष्ट्रीय आहे. तुम्ही आज महाराष्ट्राचा नकाशा बघताय, तो नकाशा सोडा आणि या भाषेचा नकाशा बघा. पूर्व बाजूला उडिया, बंगाली या ज्या भाषा आहेत किंवा बिहारचा जो भाग आहे तिकडं जी विकसित झाली ती शौरसेनी असं अभ्यासकांचं मत आहे. आणि या 2 शौरसेनी आणि महाराष्ट्री भाषा ज्या आहेत त्या भाषा अनेक कवी लेखकांनी आपल्या साहित्यासाठी नंतर वापरलेल्या आहेत. आता मराठी भाषेची उत्पत्ती झाली की कशावर आपण म्हणायचे की मराठी भाषा आणि या जैन महाराष्ट्रीचा संबंध आहे, तर त्याच्याविषयी काही पुरावे दिले अभिजात समितीनं. त्याच्यामध्ये पहिला पुरावा होता की मराठीमध्ये पहिला पुरावा सापडतो तो महाराष्ट्री प्राकृतमधल्या गाथा सप्तशती या ग्रंथामध्ये. कुठली भाषा अभिजात होण्यासाठी तिचे संदर्भ 1500 वर्षापूर्वी सापडले पाहिजे, त्यातलं साहित्य 1500 वर्षापूर्वीचं असलं पाहिजे, त्या लेखनाला एक परंपरा असली पाहिजे. आणि ही परंपरा शोधण्यासाठी गाथा सप्तशतीकडे गेले आणि त्या गाथा सप्तशतीची जी भाषा होती ती महाराष्ट्री भाषा होती. जुन्नरजवळ एक शिलालेख सापडतो जो प्राकृत भाषेतला ब्राह्मी लिपीतला नाणेघाटचा शिलालेख, तो सुद्धा महाराष्ट्री प्राकृत मधला आहे. आता सातवण राजानं या ज्या गाथा गोळा केल्या त्या कुणाच्या गाथा होत्या, तर त्या एका जैन आचार्याच्या गाथा होत्या. सातवाहनांच्या काळामध्ये जैन आचार्यांना राजाश्रय होता आणि ह्या गाथा नंतर सोमदेव सुरीने एकत्रित केल्या. गुणाढ्य नावाचा आचार्य ज्याने गुणाढ्याच्या कथा भारतभर प्रसिद्ध आहे, या आचार्यांच्या कथा या गाथा सप्तशतीमध्ये आहे. पुढचा पुरावा आपल्याला बघायला मिळतो 3ऱ्या शतकामध्ये विमलसुरी नावाचे जे लेखक जैन लेखक होऊन गेले त्यांनी पौमचर्यो म्हणजे जैनांचं रामायण लिहिलं. जैनांच्या रामायणाविषयी मी पुढे बोलणार आहे. हे रामायण महाराष्ट्री प्राकृतला आहेत असं जर्मन अभ्यासक पिशेलनी म्हटलं आणि तो जैन महाराष्ट्रीतला इथेच तो म्हणतो. या पौमचर्यो जो ग्रंथ आहे तो ग्रंथ हा सगळ्यात जुनं रामायण. ज्या अर्थी विमलसुरीने हे रामायण लिहिलं त्याच्या अर्थी ते आधी कुठेतरी ऐकलं असेल आणि म्हणून वाल्मिकीच्या रामायणापेक्षा जुने संदर्भ जैन रामायणामध्ये सापडतात असं म्हटलं जातं. विमलसुरींच्या नंतर प्रवरसेन नावाचा राजा जैनेत्र होता, पण त्याला सुद्धा सेतुबंध रावणवध नावाचे महाराष्ट्री प्राकृतमध्ये ग्रंथ लिहिले. पुढे तसंच आलं की काही पुरावे दिलेले आहेत. त्यामध्ये 7व्या-8व्या शतकामध्ये हरिभद्र हा उद्योधन सुरी नावाचा किरवून गेला. हा उद्योधन सुरी राजस्थानचा आहे बरं का, आणि त्यानं महाराष्ट्री माणसाचं वर्णन केलं आहे. आपल्या कुवलय माला नावाचा त्याचा ग्रंथ आहे. तो काय म्हणतो, महाराष्ट्राचं वर्णन केलंय त्यानं, मराठी माणसाचं वर्णन करतो बघा. कसे आहे ते, दडमडे सामलंगे अहिमान कलह सिलेया दिनले गहिनले उल्लविरे तत्त मरहट्टे. हे मराठे कसे आहेत, मराठ्यांचा पुरावा तिथं मिळतो. आणि आज ज्या समूहाला आपण मराठा म्हणतो तसं काय नव्हतं बरं का, कारण गेल्या शतकामध्ये राणेंची कादंबरी आहे, सुभाषने संपादित केलेली कादंबरी शिलादित्य नावाची, तर त्या कादंबरीमध्ये जैन मराठा ही जाती दिसते. 7व्या शतकातली ती कादंबरी आहे. म्हणजे 7व्या शतकामध्ये मराठा जैन अशी पण एक कन्सेप्ट होती. म्हणजे महाराष्ट्रात कोणी राहावं तो मराठा आहे, लक्षात घ्या. तर त्या मराठी भाषेचं मराठी लोकांचं वर्णन करताना तो म्हणतो की लोक कसे आहेत, धट्टेकट्टे दळमडे धट्टेकट्टे आहेत, अभिमानी आहेत. ते आणखी कसे आहेत, कलहशिलेया भांडणप्रिय आहेत, कलहप्रिय आहेत त्या लोकांना, आणि दिलं घेतलं अशी क्रियापद वापरणारे
असे हे मरगट्टे असं तो म्हणतो. आणि हा उद्योजक सुरी ज्यानं महाराष्ट्र आणि पैशाची या भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. देशी भाषेचं जे भांडार आहे आपल्या आता मराठीतल्या, ते अनेक मोठं भांडार त्या ग्रंथामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतं. इथंपर्यंत मराठीचे पुरावे जातात मागं गेलो. आता हा पुरावा उद्योजक सुरी हा जे लेखक आहे पुन्हा, त्यानंतर हा महाराष्ट्री भाषेचा विस्तार पुढं नंतर अपभ्रंश भाषेमध्ये झाला. दंडी नावाचा एक व्याकरणकार होऊन गेला, अभ्यासक भाषेचा होऊन गेला. त्यानं या महाराष्ट्री अपभ्रंश करूनच महाराष्ट्रीकडून महाराष्ट्री अपभ्रंश आणि या अपभ्रंश भाषा अनेक आहेत असं त्यानं सांगितलं. ही अपभ्रंशाची परंपरा जी आहे ती या जैन कवींनी 17व्या शतकापर्यंत जपून ठेवली. म्हणजे अपभ्रंश ग्रंथ जे आहेत ते इसवी सनाच्या 5व्या-7व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत या अपभ्रंश भाषेतले ग्रंथ आपल्याला जैन लेखकांचे पाहायला मिळतात. तुम्हाला माहिती असेल की 10व्या शतकामध्ये 9व्या शतकामध्ये सगळ्या देशभर भाषेची क्रांती झालेली आहे. भाषेमध्ये देशामध्ये आपल्याकडे अनेक भक्ती संप्रदाय उदयास आले 9व्या-10व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत. ह्या सगळ्या संप्रदायाने संस्कृतचं ओझं झुगारून टाकलं आणि त्यांनी इथल्या प्रादेशिक भाषेमध्ये आपलं लेखन सुरू केलं. म्हणजे वारकरी असतील, महाराष्ट्रातले महानुभाव असतील, पुढे दत्त असतील, समर्थ असतील, आणखी नागेश असतील, आनंद संप्रदायिक असतील, त्या सगळ्यांनी मराठीचा वापर केला. त्याच्या आधी हे जैन, बौद्ध, शैव आणि हे जे नाथ होते, नाथ संप्रदाय तुम्हाला माहिती होता, नाशिकला येणार आहे, या लोकांनी इथल्या प्रादेशिक भाषांचा वापर आपल्या धर्मप्रसारासाठी केलाय. आणि त्यासाठी प्रामुख्याने पुढे होते ते जैन होते. कारण हे भारतभर भटकंती करायचे, चारी वर्णात फिरायचे. चारी वर्णात म्हणजे काय, कुठल्या एका वर्णासाठी जैन धर्म खुला नव्हता, सर्वांसाठी जैन धर्म खुला होता. त्यामुळे दक्षिणेत गेले तर दक्षिणेतल्या अनेक जाती कन्वर्ट झाल्या जैनांच्या मध्ये, तर तिकडे जाऊन त्यांची भाषा शिकायचे आणि तिथली भाषा शिकून ते आपला धर्मप्रसार करायचे. हे सांगताना मला आणखी एक गोष्ट सांगावी लागते की भारतामध्ये ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्या सर्व प्रादेशिक भाषांचा उगम हा जैन साहित्यातून झाला. तुम्ही सगळ्या भाषांचा इतिहास पहा. त्या इतिहासामध्ये पहिले जे ग्रंथ आहेत, उदाहरणार्थ गुजरातीमध्ये पहिला जो कवी आहे तो हेमचंद्र, त्याने सिद्ध हेम शब्दानुशासन नावाचा ग्रंथ लिहिला आहे. कुमारपाल चरित्र लिहिला आहे. शालिभद्र सूर्य हा दुसरा आहे त्यांच्यातला. त्यानंतर तुम्ही पुढं तमिळमध्ये गेला तर या तमिळमध्ये कुरल काव्य जे आहे तिरुवल्लर यांचं, तो जैन कवी आहे. त्यानंतर जीव चिंतामणी नावाचे काव्य आहे. कन्नडमध्ये जा, तिथले रन्न कवी आहेत, पंप कवी आहेत, पूर्ण कवी आहेत. यांनी पहिल्यांदा जैन ग्रंथ लिहिले. मराठीची सुरुवात सुद्धा जैन पुराव्यांनीच झालेली आहे आणि हे पुरावे आपल्याला पुढं पाहायला मिळतात. किंबहुना महाराष्ट्रामध्ये 13व्या शतकात जो महानुभाव संप्रदाय उदयास आला, त्या महानुभाव संप्रदायाचे जे चक्रधर होते ते चक्रधर गुजरातमधून आले होते की ज्या गुजरातमध्ये जैन फिलॉसॉफीचा एवढा प्रभाव होता की महानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान द्वैती तत्वज्ञान आणि जैन पण हे द्वैती आहे, तर हे मिळतं जुळत आहे. असे अनेक आपल्याला कवी पाहायला मिळतात. पुढं या 8व्या-9व्या शतकामध्ये स्वयंभू नावाचा कवी गेला. हिंदीतल्या एका समीक्षकांनी त्याला अपभ्रंश साहित्याचा वाल्मिकी म्हटलंय. आणि सांगलीचे गवाताकारी नावाचे खूप मोठे अभ्यासक होऊन गेले प्राकृतचे, त्यांनी त्याला अपभ्रंश साहित्याचा व्यास म्हटलेला आहे. कवी धनपाल यांनी काम चरित्र लिहिलं आहे. धनेश्वर नावाचा एक त्यानं पद्मचरित्र लिहिलं आहे. असे अनेक ग्रंथकार 14व्या शतकापर्यंत, म्हणजे कनकांबर नावाचा कवी आहे आणि रईदू नावाचा कवी आता उल्लेख केला. या ज्या रईदूनं 33 ग्रंथ लिहिले, हे सगळे जैन परंपरेचे ग्रंथ आहेत. तर या कनकांबर नावाचा जो हा कवी आहे तो आपल्या मराठवाड्यात आहे, तर त्याने या अपभ्रंश भाषेत काव्य लिहिलं आहे. असे अनेक कवी अपभ्रंश भाषेत, त्याच्यामध्ये हा 11व्या शतकातला जयवल्लभ आहे. जोहिंदू नावाचा कवी आहे की त्यानं परमात्मा प्रकाश योगसार नावाचे ग्रंथ लिहिले आहेत. सट्टक नावाचा एक काव्य प्रकार जो आता नेमाडेंनी सट्टक नावाचा कविता संग्रह लिहिला. हा सट्टक, मुक्तक आणि चंपू काव्य ही सगळी जैन कवीने लिहिलेली आहेत. आणि असा आपल्याला
मराठीचा इतिहास मागं न्यावा लागतो. मराठी भाषेचे सुरुवातीचे जे पुरावे आहेत त्यातला पहिला पुरावा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, श्रवणबेळगोळचा शिलालेख. तो कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? आपल्यापासून 700 किलोमीटर आहे. तर त्यामध्ये पहिलं वाक्य मराठीतलं ते म्हटलं जातं, श्री चावंडराये करविले गंगराये सुत्ताले करविले, हा पहिला पुरावा आहे. त्याच्यानंतर 11व्या शतकामध्ये गुजराती कवी यशचंद्र यानं राजमती प्रबोध नावाचा ग्रंथ लिहिला आहे. हे नाटक आहे. या नाटकामध्ये त्या राजमतीच्या लग्नाला अनेक प्रांतातल्या मुली आलेल्या आहेत आणि त्या महाराष्ट्रातनं गेलेल्या मुली आहेत त्या मराठीत बोलतात. ते मराठीतलं त्यांचं बोलणं 12व्या शतकात सापडतं. मराठी भाषेतला पहिला कवी मुकुंदराज हा पहिला कवी जरी म्हटलो असलो आपण, तर त्याच्या आधी आपल्याला हे जैन साहित्यातले पुरावे सापडतात. कर्नाटकमध्ये आजऱ्याला एक कर्णपार्य पुराण नावाचं पुराण लिहिलं गेलं कन्नडमध्ये, आजऱ्याच्या त्रिलोक मंदिरामध्ये, आणि त्यामध्ये मराठीच्या काही ओळी आहेत. कवी पंपरन्न यांनी सुद्धा मराठीतले अनेक शब्द त्यांच्यामध्ये लिहिलेले दिसतात. असे हे मराठीतले पहिले पुरावे सुद्धा जैन परंपरेतून सुरू होतात. इसवी सनाच्या 9व्या-10व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय इतिहास आले आणि त्यांनी या मराठीचा वापर, मराठीचा स्वीकार केला आणि त्यांनी ग्रंथलेखन सुरू केलं. जैन साहित्य किंवा जैन लोक सुद्धा याला अपवाद नव्हते. त्यांनी सुद्धा मराठीमध्ये आपलं ग्रंथलेखन सुरू केलं. अपभ्रंशमध्ये लिहितच होते ते, पण त्यांनी नंतर मराठीमध्ये स्वीकारलं. दुर्दैवानं 12व्या शतकातल्या या राजमती प्रबोधच्या पुराव्यानंतर 15व्या शतकापर्यंत मराठीतले जैन कवी सापडले नाही. म्हणजे आपल्यातले अक्कोळे आहेत, डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे, विद्याधर जोरापूरकर, किल्लेदार वगैरे हे काही जुने अभ्यासक आहेत. त्यांनी प्रयत्न केला तरी 15व्या शतकापर्यंत गेले, पण 15व्या शतकानंतर 12व्या शतकापर्यंत आपल्याला जाता आलं नाही. आणि हे आता नव्या अभ्यासकांच्या पुढचं मोठं आव्हान आहे की त्यांनी पुन्हा एकदा ही सगळी मठ मंदिरं धुंडाळली पाहिजेत आणि तिथले जैन ग्रंथ शोधले पाहिजेत. आणि ही जी सलगता आहे ती सलगता आपल्याला शोधली पाहिजे. मराठीमध्ये सुद्धा जैन ग्रंथाची सुरुवात 15व्या शतकात झाली. आणि ह्या सगळ्या जैन ग्रंथांवर मगाशी जो माझा विषय आहे की मराठी जैन साहित्याच्या विकासात अपभ्रंश आणि प्राकृतचा काय प्रभाव आहे, काय योगदान आहे, तर हे बहुतेक सगळे जैन ग्रंथ हे प्राकृत आणि अपभ्रंश मधून मराठीत आले. दोन परंपरा दिसतात महाराष्ट्रामध्ये. एक मराठीतली जी परंपरा आहे ती संस्कृत ग्रंथांचं ट्रान्सलेशन करून मराठीत एक परंपरा सुद्धा आहे जी वैदिक संप्रदायात आहे. दुसरे आपले जैन आहेत की ज्यांनी प्राकृत ग्रंथातले सगळे संदर्भ घेऊन मराठीत जैन साहित्य लिहिले. मराठीतला पहिला जैन ग्रंथ जो आहे श्रेणिक चरित्र ब्रह्मकुमाराने लिहिलेला, ते श्रेणिक चरित्र 4थ्या शतकातल्या तिलोय पण्णती नावाचा जो प्राकृत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये श्रेणिकाचा पहिला उल्लेख पाहायला मिळतो. कोणताही पूर्व आपल्यातला मला प्रथमानुयोगमधला जैन ग्रंथ काढला तर त्याच्यामध्ये पहिला श्रेणिकाची कथा येते. श्रेणिक पृच्छा करतो गंधर्वांना आणि मग ती कथा सुरू होते. मग रामायण असो महाभारत असो जैनाचं श्रेणिकाच्या प्रश्नानं त्याची सुरुवात होती ग्रंथाची. हे श्रेणिक चरित्र आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला प्राकृत ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. आणि त्यानंतर मराठीमध्ये आपण जो मोठा ग्रंथ सापडतो आपल्याला तो गुणकीर्तीचा रामायण नावाचा ग्रंथ सापडतो. आता ह्या रामायण जे आहे हे रामायण तुम्हाला मी सांगितलं की 3ऱ्या शतकात विमलसुरीने लिहिलं आहे रामायण. रामायण किती आहेत जैन रामायण बघा, मी सांगतो तुम्हाला प्राकृतमध्ये जवळजवळ 9 रामायण आहेत जैनांची. अपभ्रंशमध्ये 3 रामायण आहेत. संस्कृत भाषेमध्ये देशभरात 33 रामायण सापडलेली आहेत आणि मराठीमध्ये 5 रामायण सापडतात. ते सापडलेली 2-3 आहेत, न सापडलेली अजून बरीच आहेत. तर हे मराठीतले जे रामायण आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहे. याच्याशिवाय अपभ्रंश भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये स्वयंभू, पुष्पदंत, रईदू, बलभद्र यांनी रामायण लिहिले आहेत. शिवाय कन्नडमधली रामायण स्वतंत्र आहेत, गुजराती रामायण, तामिळ रामायण ही सगळे जैन रामायण. ह्या जैन रामायणामध्ये आपल्याला ही एक परंपरा दिसते. दुसरीकडे वैदिक रामायणाची परंपरा दिसते मराठी साहित्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे की एकनाथांचं भावार्थ रामायण आहे की ज्यावेळेला गुणकीर्ती लिहित होता त्यावेळेला एकनाथ लिहित होते. दोघे एकाच काळात रामायण लिहितात. एक वैदिक परंपरेतलं रामायण आहे, जैन परंपरेतलं रामायण आहे. त्यानंतर तुम्हाला मोरोपंताची 108 रामायण आहे, मुक्तेश्वराचं रामायण आहे. त्याचबरोबर
अनेक असे पंडित कवी आहेत. रामदासांनी स्वतः खुद्द रामायण लिहिले, 3 रामायण त्यांनी लिहिले आहेत. त्यांचे शिष्य वेणाबाईंनी रामायण लिहिले आहे. अशी वैदिक परंपरेची रामायण दिसतात. या सगळ्या रामायणांच्यावर व्यास, वाल्मिकी जे आहे ते संस्कृत मधले वाल्मिकीचे रामायण जे आहे किंवा कालिदासाचं रामायण आहे यांचा प्रभाव आहे. मात्र जैन रामायणांच्यावर प्राकृत ग्रंथाचा प्रभाव आहे. तर हा जो पौंचर्यू ग्रंथ आहे 3ऱ्या शतकातला प्राकृत ग्रंथ, आणि मगाशी जे अपभ्रंश मधले अनेक लेखकांची नावं घेतली त्यांनी लिहिलेली रामायण आहेत, ती रामायण अनेक भाषेत गेलेली आहेत. परत कन्नडमध्ये गेले आहेत, गुजरातीमध्ये गेले आहेत. काही रामायण प्राकृतमधनं कन्नडमध्ये गेले आहेत आणि कन्नडमधनं पुन्हा मराठीत आले. असा हा प्राकृतचा प्रवास आहे. तुम्हाला माहिती आहे की या 2 रामायणामध्ये बेसिक फरक आहे. जैन रामायणामध्ये सुद्धा विमल सुरींचं रामायण, रविशन आचार्यांचं रामायण ही एक परंपरा आहे, आणि गुणभद्रांचं उत्तर पुराणामध्ये एक रामकथा आहे, ती एक परंपरा आहे. म्हणजे सीतेचा जन्म कसा व्हावा याच्यावरून जैन रामायण कशासाठी लिहिली गेली की रामायणाचे चमत्कार आहे, ते चमत्कार जैन रामायणामध्ये येत नाही. उलट सीतेचा जन्म जो आहे, सीतेला 8 मुलं होती असं जैन रामायण सांगतं. त्या 8 मध्ये लवकुश नव्हते, किंवा सीता ही मंदोदरीची मुलगी आहे, रावणाची मुलगी आहे, असं एक रामायण आपल्याकडे आहे. त्यानंतर हे वेगळं पण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर ह्या रामकथा ज्या आहेत त्या रामकथांमध्ये खूप या प्राकृतमधली रामायण आहे. त्याच्यामध्ये हे प्रवरसेनचं रामायण आहे, हरिभद्र सुरींचं रामायण आहे, अपभ्रंश भाषेतली रामायण आहे, पुष्पदंताचं महापुराण आहे, उत्तर पुराण आहे, हरिभद्र सुरींचं उपदेशपद आहे. अशा अनेक रामायण अपभ्रंशमध्ये आहेत. त्या रामायणांचे संदर्भ जैन रामायणामध्ये मिळतात. जैन रामायणाचं वेगळं पण काय आहे की हनुमान जो आहे त्याला शेपटी नाही आहे, तो राजा. हनुमान हा ब्रह्मचारी इकडे वैदिक रामायणात. आपल्याकडे हनुमानाला अनेक 100 स्त्री आहेत, 100 लग्न केले त्यांनी, आणि अशी बरेचसे चमत्कार आहेत. म्हणजे सेतू जो आहे सेतू, तो सेतू जैन रामायणामध्ये पाहायला मिळत नाही. रावणाला 10 तोंड आहेत, खोटं आहे. रावणाला शिंग आहे, खोटं आहे. असे काही हे जे रावण हा राक्षस वंशी नसून तो विद्याधर वंशी आहे, तो राजा आहे, तो विद्वान आहे, त्यानं अनेक जैन मंदिरं बांधले. अशी ही रामायणाची कथा पाहायला मिळते. आणि या रामायणामध्ये हनुमानाची एक कथा येते जैन रामायणामध्ये. हनुमानाची कथा कुठली? जैन रामायणामध्ये पवनांजय नावाची, हनुमानाचे आई वडील जे आहेत ना, अंजना आणि पवन, या दोघांची लव्ह स्टोरी आहे. ती इतकी सुंदर आहे जैन रामायणामध्ये, तिला खूप विस्तारानं जैन लेखक विस्तारित करतात. हनुमान जो आहे त्याचं एक स्वतंत्र चरित्र मराठीमध्ये येतं. ही स्वतंत्र आख्यानं जी जैन रामायणातली ती स्वतंत्र आहे. अशी ही जैन रामायणाची रचना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामध्ये मराठीमध्ये गुणकीर्ती नावाचा जो लेखक आहे की ज्यानं 65 अध्यायामध्ये रामायण लिहिलं आहे. आता हे रामायण 300 वर्ष लिहिलं गेलं. म्हणजे गुणकीर्तीने 35 अध्याय लिहिले आणि ते गेले, म्हणजे काय त्यांचं निर्माण झालं. त्याच्यानंतर त्यांचा शिष्य ब्रह्मचिंतामणी, ब्रह्मपुण्यसागर, या दोघांनी पुढे 200 वर्षानं ते रामायण पूर्ण केलेलं आहे. जसे एकनाथांचं रामायण 35 त्यांनी लिहिले, 25 अध्याय लिहिले आणि 15 अध्याय गावबा नावाचा शिष्य होता त्यांना, त्यानं नंतर पूर्ण केले. तसं हे रामायण नंतर पूर्ण केलं आहे मराठीमध्ये. आणि हा गुणकीर्ती प्रत्येक अध्याय संपल्यानंतर मी हे रामायण मराठी भाषेत लिहितो असं सांगतो. की मराठी भाषेचा अभिमान जो आहे ना, तो जैन कवींचा अभिमान तर इतका आहे, त्यांना अभिमान मराठी भाषेचा. एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. 2 वाक्य तुम्हाला नंतर वाचून दाखवतो मराठीचं प्रेम काय या जैन कवींचं. तर असे हे मराठीतलं जैन रामायण, याच्यावर या प्राकृत रामायणाचा प्रभाव आहे. 17व्या शतकामध्ये शांतकीर्ती नावाचं भट्टारक झाले, त्याने एक पद्मपुराण लिहिलेलं आहे. आपल्या मराठीमध्ये फलटणचे हिराचंद आमोलिक नावाचे लेखक आहेत. त्यांनी 3 भाषेत रामायण लिहिले एकाच वेळेला, संस्कृत, गुजराती आणि मराठी. आणि त्या रामायणावर सुद्धा उत्तर पुराणांची छाप आहे, म्हणजे प्राकृत रामायणांची वगैरे छाप आहे. अशा आपल्या मराठीमध्ये अनेक रामायण, म्हणजे आता 1950 आदिसागर महाराजांनी रामायण लिहिले आहे मराठीमध्ये. अशी रामायणाची परंपरा आहे. दुसरी गोष्ट, रामायण जसं जैन कवींना आवडतं, रामायणाच्या उपकथा आवडतात, तसं महाभारत पण आवडतं. हरिवंश पुराण नावाचं एक जैनांचं पुराण आहे, ते जे जैनांचं महाभारत आहे. आणि या महाभारताची कथा भारतभर लिहिली गेली आहे. आता हे महाभारत आणि इकडे व्यासांचं महाभारत, या दोघांचा उद्देश वेगळा. जैनांचं महाभारत जे लिहिलं गेलं, हरिवंश पुराण लिहिलं गेलं, हे जैनांचे 22वे तीर्थंकर नेमिनाथ जे आहे
त्या नेमिनाथांचं चरित्र लिहिण्यासाठी, नेमिनाथ हे श्रीकृष्णाचे भाऊ आहेत आणि त्यांचं चरित्र लिहिण्यासाठी हे रामायण अनेक कवींनी लिहिलं आणि याची पहिला पुरावा सापडतो का 4थ्या शतकामध्ये संगदासकरी नावाचा एक आचार्य होऊन गेले, त्यांनी वसुदेव हिंडी नावाचं काम केलं. आता हे महाराष्ट्री प्राकृत मधलं आहे. आता तुम्हाला माहित आहे मित्रांनो, हिंडणे हा शब्द मराठीतला आहे ना, वसुदेव हिंडी. वसुदेव हा श्रीकृष्णाचा बाप तुम्हाला माहित आहे सर्वांना. तर तो भारतभर हिंडतो आणि त्याची भ्रमंती कथा ज्याला म्हणू आपण, पिकारेस्क पद्धतीची कथा असं म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला. हे पिकारेस्क त्यांनी लिहिलं आहे त्या काळात आणि त्याची छाप नंतरच्या महाभारतावर आपल्याला दिसते. आणि हे मूळ स्तोत्र जे आहे म्हणजे तिलोय पंडितनी मगाशी जे सांगितलं त्याच्यामध्ये अनेक तीर्थंकरांचे उल्लेख चरित्र आले आहेत, त्याच्यातून हे आलेलं आहे. आणि तुम्हाला माहित असेल की नेमिनाथ हे जे आहे, तुम्हाला माहिती आहे की राम आणि कृष्ण हे विष्णूचे अवतार मानले जातात वैदिक रामायणामध्ये. पण जैन महाभारतामध्ये राम हे 8वे बलभद्र आहेत आणि कृष्ण हे 9वे वासुदेव आहेत. जैनांच्या 63 शलाका पुरुषांच्या कथा येतात, त्याच्यामध्ये तीर्थंकर आहेत, नारायण आहेत, बलभद्र आहेत, वासुदेव आहेत वगैरे. तर 63 शलाका पुरुषांच्या मध्ये आहेत शलाका पुरुष आणि त्यांचं हे जे आहे चरित्र, ते चरित्र लिहिण्याच्या उद्देशाने लिहिलं. आता प्राकृत भाषेमध्ये रत्नप्रभा, गुणवल्लभ, गुणसागर यांनी महाभारत कथा लिहिली. अपभ्रंश भाषेमध्ये हरिभद्र, हेमचंद्र, पुष्पदंत, स्वयंभू, रहिदू यांनी नेमिनाथांची चरित्र लिहिली आहे. आता नेमिनाथांचे अनेक चरित्र, नेमिनाथ पुराण, हरिवंश पुराण, रिट्ट नेमिचर्यू, नेमिनाह चरित्र अशा अनेक नावाने या महाभारत कथा पाहायला मिळतात. आता मराठीमध्ये सुद्धा 3 महाभारत, 3 हरिवंश पुराण ज्यामध्ये संपादित केले त्यामध्ये आहेत हरिवंश पुराण, 2 आहेत, 3 हरिवंश पुराण आहेत. तर हे जे हरिवंश पुराण आहे, नामा जिनदास नावाचा कवी आहे. हा औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगर जवळ देवगिरीचा किल्ला आहे, त्या किल्ल्याजवळ भट्टारक पीठ आहे. त्या भट्टारक पीठाचा तो भट्टारक आहे, तो लातूरच्या भट्टारकांचा शिष्य आहे आणि त्यांनी हे जिनदास नावानं हरिवंश पुराण लिहिलं. आता हे हरिवंश पुराण इतकं सुंदर आहे की हा नामा जिनदास सुद्धा एकनाथांच्या काळात आहे. बघा, एकनाथ इकडं भावार्थ रामायण लिहितात आणि एकनाथी भागवत लिहितात. एकनाथांचं भागवत 20,000 ओव्यांचं आहे. या हरिवंश पुराण सुद्धा 20,000 ओव्यांचं आहे. एकाच वेळेला रामकथा आणि हरिवंश कथा, महाभारत कथा ह्या 2 परंपरेमध्ये कशा लिहिल्या जात होत्या. एका विद्यार्थ्याला मी तुलनात्मक अभ्यास दिला की जैन महाभारत आणि वाल्मिकीचं हे वैदिक महाभारत. तर अशा प्रकारे ही महाभारत कथा सगळ्या देशभर अशी फिरलेली आहे. आणि हे जे हा जो रहिदू आहे ना, रहिदू याचे ग्रंथ आहेत, बंधू वर्मा नावाचा, गिरीसूत नावाचा, त्या अनेक अपभ्रंशमधले कवी आहेत. या अनेक लोकांनी या महाभारताच्या, अपभ्रंशाच्या, नेमिनाथाच्या चरित्राच्या कथा लिहिल्या आहेत. मराठीमधले जे 3 महाभारत आहेत त्यापैकी नामाजिनदासाचा एक महाभारत आहे. त्यानंतर गिरीसूत नावाचा एक लेखक आहे, तो इथला भोशाचा आहे. पण मिरज संगीत भोसे, डॉक्टर आठवलेंनी त्यांना कोगनोळीचं असं म्हणलेलं आहे. पण तो कोगनोळीचं जर असेल तर त्याचं महाभारत पुराण पुन्हा वेगळा आहे. पण हा इथला भोशाचा आहे, तो या भट्टारक पीठाचा शिष्य आहे. त्यांनी हे हरिलीळा प्रकाश नावाचं ग्रंथ लिहिलं आणि त्यानं ते कन्नडमधनं घेतलं असं तो म्हणतो. आता ही कन्नडमध्ये आलेली जी नागकवीची महाभारताची रचना आहे ती प्राकृतमधनं घेतलेली आहे. असा प्राकृतचा प्रभाव वेगवेगळ्या पद्धतीने जैन कवींच्यावर आपल्याला दिसतो. आणि कोल्हापूरचा एक कवी आहे आदिनाथ पंडित, त्यानं एक पंचपांडवांचं आदिमूल चरित्र लिहिलं आहे. केवळ पांडवांची कथा त्यामध्ये सांगितली. असे हे जैनांचं महाभारत आणि त्याच्यावर ह्या मागच्या अनेक प्राकृत महाभारतांचा प्रभाव हा सहज दिसतो. कारण जैनांच्या महाभारतामध्ये उपाख्यान आहे, जसं वैदिक महाभारतामध्ये ययातीचं आख्यान आहे, ध्रुवाचं आख्यान आहे, आणखी कुणाचं कर्णाचं आख्यान आहे, द्रौपदीचं आख्यान आहे, तशी इकडं वसुदेवाचं आख्यान आहे. तुम्हाला माहिती असेल की एक हंपनागराज हे आहे, ते चारू वसंत नावाचं एक काव्य संपादित केलं. ते अत्यंत सुंदर प्रेम काव्य मराठीत पण आलेलं आहे. तर हे प्रेम काव्याचं जे आख्यान आहे ते या जैन महाभारताची देणगी आहे आणि ते इतकं नितांत सुंदर आहे ना, तुम्ही आता सुद्धा ती वाचू शकता. असा हा या नेमिनाथ हा इतका आवडता कवी आहे, आवडता तीर्थंकर आहे ना जैनांच्या कवींचा, की नेमिनाथाच्या नावावर अनेक काव्यप्रकार म्हणजे नेमिनाथ पाळणा,
नेमिनाथ रास, नेमिनाथाची भावांतर काव्य हे जैनांचं स्पेशल काव्य. पार्श्वनाथाचं भावांतर आहे, महावीरांचं भावांतर आहे, नेमिनाथाचं भावांतर. त्यानंतर राजमती विलाप, नेमिनाथाची पत्नी तिचा विलाप. ही सगळे अशी अनेक नेमिनाथांच्यावरची काव्य मराठीमध्ये पाहायला मिळतात. रास काव्य जी आहेत ती पाहायला मिळतात. ही सगळी आपल्याला या प्राकृतमधनं मराठीमध्ये आलेली दिसून येतात. म्हणजे ही जी भागवत कथा तुम्हाला माहिती आहे की ज्ञानेश्वरांनी म्हणलेलं आहे, व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकाराशी वाट पुसतो. व्यासांचा मागोवा घेते महाभारत. जैन कवी मात्र आपल्या पूर्वसुरींचा या प्राकृतमधल्या ग्रंथांचा मागोवा घेतात. ते म्हणतात की ती भाषा अवजड आहे माझ्या लोकांसाठी, मराठी लोकांसाठी, म्हणून मी ती मराठीत आणली असं ते लिहिता सांगतात. आणि ती मराठीत आणण्याचा उद्देश पण सांगतात. आता हे महाभारताचं जे मूळ आहे ते सांगितलं की वसुदेव हिंडी, तिलोय पन्नती अशा जुन्या ग्रंथांमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर आणखी एक 4-5 मी कलाकृतींचा उल्लेख इथे करतो. अशा अनेक कलाकृती आहेत की ज्यांचे संदर्भ आपल्याला अपभ्रंशमध्ये आणि प्राकृतमध्ये सापडतात. तिसरे एक पुस्तक असं आहे यशोधर चरित्र. ती भारतभर प्रसिद्ध आहे. यशोधराच्या जीवनावर अनेक नाटकं आपल्या हिंदीमध्ये झालेले आहेत, मराठीमध्ये झालेले आहेत. हे यशोधर चरित्र जे आहे ना ते मराठी भाषेमध्ये लोक लिहितात. गुणनंदी नावाचा एक आपल्याकडं शिवकाळामध्ये कवी होता. शिवाजी महाराजांच्या काळातच तो कवी झालेला. त्याचा काळ मला वाटतं 1950च्या दरम्यान हे लेखनाचा काळ. शिवाजी महाराजांच्या जेव्हा कर्तबगारीचा काळ होता त्या काळात हा कवी झालेला आहे. आणि त्यानेही यशोधर चरित्र लिहिलं आहे. आणि ते भारताच्या सर्व भाषेमध्ये यशोधर चरित्र पाहायला मिळतं. तर आपल्याला प्राकृतमध्ये हरिभद्र, सोमदेव, पुष्पदंत, रईदू, आदिराज, सकल कीर्ती हे अपभ्रंश कवी आहेत. त्यांनी हे यशोधर चरित्र लिहिलं आहे. अशी जवळजवळ कन्नड, मराठी, तमिळ, प्राचीन हिंदी, प्राचीन मराठी, गुजराती या सगळ्या भाषेमध्ये यशोधर चरित्र आहे. मध्ययुगीन मराठीमध्ये 3 यशोधर चरित्र सापडतात. एक मेघा नावाचा कवी आहे 16व्या शतकातला, त्याचं यशोधर चरित्र आहे. दुसरा नागो आया नावाचा एक कवी आहे, त्याचं यशोधर चरित्र आहे. आणि मी ज्याबद्दल बोलतोय ते हा गुणनंदी आहे, त्याचं एक यशोधर चरित्र आहे. तर हे यशोधर चरित्र जवळजवळ 29 यशोधर चरित्र सापडलेले आहेत. आणि एकूण संख्या त्यांची 31 आहे एकूण जैन साहित्यामध्ये. ह्या सगळ्या यशोधर चरित्र जी आहे ती मूळची प्राकृतमध्ये. यशोधराची कथा ही प्राकृतमध्ये इतक्या वेळेला येते की त्याचा प्रभाव या मराठीमध्ये दिसून येतो. त्याचबरोबर सुदर्शन नावाची कथा ही आख्यान आहे जैनांची, ती चरित्र काव्य आहे. तर सुदर्शन मुनींचं चरित्र जे आहे ते त्याची तर इतके जुने संदर्भ सापडतात की धवलामध्ये जे पहिल्यांदा ग्रंथबद्ध झाले जैन साहित्य, त्या धवला या आगम साहित्यामध्ये याचा उल्लेख सापडतो. सुदर्शन सुद्धा आपल्याकडे जिंदास पडकुले नावाचे अभ्यासक होऊन गेले सोलापूरचे. सुदर्शन चरित्र अक्कोळी पण डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळींनी संपादित केलेलं आहे. त्यानंतर महावीर कंडारकर नावाचे अभ्यासक त्यांनी संपादित केलेलं आहे. हे आपले निमसरगावचे इथं सर बसले तिथं त्यांच्या गावचे कवी आहेत बेळंके, त्यांनी गीत सुदर्शन नावाचं काव्य लिहिलं आहे. या सुदर्शन चरित्राची अशी छाप मराठी जैन लेखकांच्यावर अगदी प्राचीन काळापासून दिसले. अशा अनेक प्राकृत भाषेतल्या उपकथांचा विस्तार या जैन लेखकांनी केलेला आहे. श्रीपाल चरित्राची कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर याचं मूळ हरिशनांच्या श्रीपाल चरित्रामध्ये पाहायला मिळतं. गिरीसुतानं मराठीमध्ये श्रीपाल चरित्र लिहिलं आहे, जो घोषाचं मी मगाशी सांगते त्यानं लिहिलेला आहे. त्यानंतर श्वेतांबर परंपरेमध्ये हे श्रीपाल चरित्र खूप फेमस आहे. जैनांची एक श्वेतांबरांची परंपरा आहे. तर प्राकृतमध्ये संस्कृतमध्ये सुद्धा हे श्रीपाल चरित्र पाहायला मिळतं. हनुमान चरित्राची कथा किंवा पौर्णांजयाची कथा ही मराठीमध्ये प्रसिद्ध आहे. प्रेम आख्यान प्रसिद्ध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वांना पंचतंत्राच्या गोष्टी माहीत आहेत, हितोपदेशाच्या गोष्टी माहीत आहेत. हे कथागुच्छ आहेत. कथागुच्छ एक कथा संपते, त्या कथेचा शेवट दुसऱ्या कथेची सुरुवात असते किंवा सगळ्या कथा एकत्र गेली की त्याची एक कथा असते. तर ही कथागुच्छ किंवा कथा मालिका, साखळी कथा ह्या ज्या कथांची परंपरा ही केवळ जैन साहित्यातनं भारतात निर्माण झालेल्या लक्षात. गुणाढ्य आहे ना, याने हे कथागुच्छ लिहिलं आहे. आणि मराठीमध्ये उपदेश रत्नमाला नावाचा एक ग्रंथ, रत्नकीर्ती नावाचे लेखक आहेत विदर्भातील, त्यांनी तो त्या उपदेश रत्नमालामध्ये हे कथागुच्छ लिहिलेला आहे.
आपल्या नामनीचे भट्टारक होते 18व्या शतकामध्ये, जिनसेन नावाचे. त्यांनी पुन्हाश्रव पुराण आणि उपदेश रत्नमाला नावाचे 2 ग्रंथ मराठीत लिहिले. ते सुद्धा अशा कथांचे गुच्छ आहेत. तर त्यांचे 2-3 शिष्य आहेत आपल्या भागामध्ये की ते खूप मोठे कवी होऊन गेले. म्हणजे या नामनी भट्टारकांचे हे शिष्य होते गिरीसूत. त्यानंतर कवी शांतीसागर नावाचा खेळण्याचा कवी आहे, साहेब तो कुणीच उजेडात आणलेला नाही. त्यानंतर नेमाप्पा नावाचा ऐनापूरचा कवी. त्या नेमाप्पाचं तर एवढं भन्नाट आहे की महाराष्ट्र शासनानं मला नेमाप्पाचं धर्मपरिषद ग्रंथ छापू दिला. कारण त्या नेमाप्पानं अशी परखड टीका त्या सगळ्या परंपरेवर, वैदिक परंपरेवर केलेली आहे आणि अशी वाबाडी काढली की तो ग्रंथ म्हणजे धक्कादायक ग्रंथ आहे. असा हा नेमाप्पा. त्यांना अनेक कथा मराठीमध्ये, कन्नड कवी आहे, स्वतःला कन्नड दामोदर सूत असं म्हणतो, नेमाप्पा उपाधी नावाचा तो कवी. तर असे आपल्या आसपास अनेक कवी झाले मध्ययुगीन काळामध्ये. तशीच मराठीमध्ये जंबूस्वामी चरित्र जी आहे ती मराठीमध्ये जवळजवळ 2 जंबूस्वामी चरित्र सापडतात. तर ती या जंबूस्वामी चरित्रावर सुद्धा या प्राकृत कवींची छाप पडते. नामनी मठाच्या जिनसेनाने पण ते जंबूस्वामी पुन्हा लिहिलेलं आहे. दामा पंडित नावाचं कवी आहे, त्याचं दान की तपशील भावना, दानशील तप भावना नावाचं काव्य आहे. ते मूळचं रईदूचं काव्य आहे. पुष्पदंताचं काव्य आहे. हे रईदू आणि पुष्पदंत हे प्युअर मराठी आहे. हा पुष्पदंताचं नाव खंडू होतं बघा. खंडू हे नाव काय कुठल्या उत्तर भारतीयाचं नसतं, मराठी प्युअर मराठी कवी. तर त्यानं पुष्पदंतानं जे मोठी काव्य 2-3 लिहिली, यशोधरचरित्र लिहिले, महापुराण लिहिले, तर ते अस्सल मराठी. गवा तगारेंनी सांगितले की आपल्याला मराठीचा मूळ शोधायचा असेल तर ह्या पुष्पदंत आणि धनपाल आणि कनकामर आणि हे जे लोक आहेत 9व्या-10व्या शतकात, तर त्याच्याकडे जावा, तुम्हाला मराठीचा उगम तिथे सापडेल. तर यांनी अशा कथा लिहिल्या आहेत. अनेक तत्वज्ञानाचे ग्रंथ, 12 अनुप्रेक्षा, अष्टकर्म प्रकृती, 12 भावना, अशा ज्या तत्वज्ञानाचे जे ग्रंथ आहेत त्याची मुळं कुंदकुंद आचार्यांच्या ग्रंथात आणि तिथून ती मराठीमध्ये इथं पर्यंत आलेली आहे. त्यानंतर व्रतकथा ज्या आहेत, व्रतकथा मध्ययुगीन काळामध्ये सर्व धर्म संप्रदायाने व्रतकथा लिहिली. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे बोपदेव नावाचा कवी, तो हेमाद्री पंत आणि बोपदेव, त्या काळामध्ये एक कवी होऊन गेला. त्याने जवळजवळ 2000 व्रतकथा लिहिलेल्या आहेत. मराठीमध्ये जैनांच्या 300 व्रतकथा, त्या सगळ्या व्रतकथा मराठीत लिहिल्या. आता या व्रतकथांना अंधश्रद्धा किंवा श्रद्धेचा भाग सोडून द्या, पण ह्या सगळ्या कथा त्या काळातल्या मराठीत लिहिल्या. आता व्रतकथा लिहिणारा माणूस हा कोल्हापूरचा पण आहे आणि अमरावतीचा पण आहे आणि कर्नाटकातला पण आहे, तो मराठीच लिहितो. हे सगळ्या भाषेचा अभ्यास जर आपण केला तर मराठीतल्या व्रतकथा ज्या आहेत त्यांची भाषा, मराठी भाषा हा एक अभ्यासाचा विषय आहे. अशा प्रकारे हे असे जैन कवी जे आहेत ते गावोगाव महाराष्ट्रभर कुठून कुठंपर्यंत, राजस्थानपासून कर्नाटकपर्यंत हे सापडतात. अनेक लेखकांची नावं मी तुम्हाला सांगतो. विशाल कीर्ती, महेशचंद्र, चिमणा पंडित, पंत साबाजी, लक्ष्मीचंद्र, अर्जुन सूत सोयरा, अभय कीर्ती, पुण्यसागर, यमासा, नेमाप्पा हे अनेक व्रतकथा लिहिलेल्या आहेत. याच्याशिवाय जैनांचं सगळ्यात मोठं मराठीला काय कॉन्ट्रीब्युशन असेल तर त्यांनी पुराण कथा लिहिली. ज्या पुराण कथा आहेत म्हणजे त्यापैकी 17 पुराणं संपादित केली. त्या पुराण कथा जी आहेत त्या पुराण कथा, त्यामध्ये हरिवंश पुराण आहे, पद्म पुराण आहे, आदी पुराण आहे, पुण्यासर पुराण आहे, जंबूस्वामी पुराण आहे. ही पुराण आहे. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जसं वैदिकांच्या एखाद्या महादेवाच्या देवळामध्ये ग्रंथ लावला जायचा, शिवलीलामृत लावलं जायचं, तसं जैन मंदिरामध्ये आम्ही लहानपणी असताना सुद्धा ही पुराणं लावली जायची. दुर्दैवानं ही प्रथा बंद पडली आपल्याकडे. तुम्हाला माहिती असेल सर की तुमच्या आई वडील पुराण ऐकायला जायचे मंदिरात किंवा घरात बसायचे आणि महिनोन्महिने ही पुराणं चालायची. या सगळ्या कथा त्यांना तोंडपाठ असायच्या. तर ही सगळी पुराण कथा 63 हे जे आपल्या 63 शलाका पुरुष आहेत या सगळ्या पुरुषांच्या कथा जैन साहित्यामध्ये येतात. श्वेतांबरांच्या मध्ये या 63 मधले 54 महापुरुष ते मानतात. त्या 54 महापुरुषांच्या कथा सुद्धा येतात. त्यामध्ये असे अनेक म्हणजे या लोकांचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन काय आहे मराठीला, तर ही पुराणं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तुम्हाला माहिती असेल की ओवी, अभंग, भारुड, गवळण वगैरे हे जे मराठीतले अस्सल काव्य प्रकार, जे ओवी म्हणलं की जगात कुठेही मराठीच म्हणणार तुम्ही. त्या ओवी छंदामध्ये हजारो ओव्या लिहिल्या. मराठी जैन काव्य कवींच्या अभंगांची परंपरा जरी घेतली, कवींद्र सेवक नावाचा एक कवी आहे, तर 14व्या शतकात आहे.
आणि त्यानं एवढ्या लिहिले ना अभंग लिहिले, कवींद्र चौकाचे अभंग 545 अभंग लिहिले आणि तुकारामांच्या भाषेची भाषा सडेतोड भाषा त्याच्यामध्ये. भलतीसागर नावाचा कवी आहे, त्याला तर आपल्या मराठी जैन साहित्याचा तुकाराम असं म्हटलं जातं. ही अभंगांची परंपरा अगदी 20व्या शतकापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. याच्याशिवाय खास जैनांचे म्हणून दोहा, रास, चौपाई, वस्तू काव्य, बारामासी काव्य, दोहा ही सगळी काव्य केवळ जैन लेखकांनी निर्माण केलेली काव्य की जी मराठीमध्ये पाहायला. विनती काव्य नावाचं काव्य प्रकार, बारामासी नावाचं काव्य प्रकार, हे सगळे काव्य प्रकार हे जैन कवी हाताळतात. केवढा मोठा भाषेचा अभ्यास आहे, केवढा मोठा रचना प्रकारांचा अभ्यास आहे. तुम्हाला काय काय माहित आहे? ओवी माहित आहे, अभंग माहित आहे, लावणी माहित आहे, पोवाडा माहित आहे. भवांतर काव्य जी जैनांची आहेत ती सगळी पोवाडे. ती पोवाडा जी आहे, तुम्हाला माहित आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अजिंदास नावाचा माणूस त्याने पोवाडा लिहिला पहिला. त्याच्याही अगोदर ही भवांतर काव्य जैन साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सप्तक काव्य, चंपू काव्य ही जी काव्य प्रकार आहेत किंवा मुक्तक काव्य ही जैन कवींच्या रचना आहेत. लावणी लिहिलेली आहेत. जैनांची कीर्तन आख्यानं हा एक आपला स्वतंत्र अभ्यासाचा विषय. किती कीर्तन आख्यान आहेत? ज्या जैन पराक्रमी स्त्रिया होत्या त्या प्रत्येक स्त्रीचं एक आख्यान, रेवती राणीचं आख्यान, सीतेचं आख्यान, द्रौपदीचं आख्यान, जैन परंपरेचं आख्यान, ही सगळी कीर्तनाची आख्यान आहेत. आणि अनेक स्त्रिया कीर्तन गावोगाव करायच्या, स्त्रिया कीर्तन करायची परंपरा जैनांच्या मध्ये. ही सगळी मध्ययुगीन मराठीतली आपल्याला सगळी अशी देणगी आहे मराठी कवींची, जैन कवींची. आणि मग हा जो जैन कवींनी मराठीमध्ये एक स्वतंत्र प्रवाह निर्माण केलेला आहे त्याची नोंद मराठी वाङ्मयाच्या इतिहासात नाही आहे साहेब. आता आम्ही अभ्यास मंडळात गेल्यानंतर 1-2 कवींचं नावं घुसडली त्याच्यामध्ये. पण जितकं आपल्याकडे वारकऱ्यांचं साहित्य आहे, महानुभावांचं साहित्य आहे, नागेशांचा आहे, आनंद संप्रदायाचा आहे, समर्थांचा आहे, त्याच्याही पेक्षा अधिक संख्येने तुम्हाला जैनांची मराठी काव्य मराठी साहित्यामध्ये गेल्या 1000 वर्षात सापडतात. अनेक स्वतंत्र राची लेरेने एक मराठीच्या 9,000 नावाचं पुस्तक लिहिले 50 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये पहिल्यांदा उल्लेख केला आहे की मराठीमध्ये जैनांची स्वतंत्र परंपरा. आणि आपण या सगळ्या साहित्याचा विचार करतो किंवा मराठी भाषेचा अभ्यास करताना असं लक्षात येतं, आपल्याला मराठी साहित्याचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की मराठी ही 2-3 वळणाने विकसित झाली. ही वळणं कोणकोणती आहेत? तर त्यामध्ये पहिला कवी जो मुकुंदराज, मराठीचे कोण विद्यार्थी असतील तर त्या मुकुंदराजाचं एक वळण आहे. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, एकनाथ आणि पंडित कवी यांचे जर बघितलं म्हणजे हे ब्राह्मण ग्रंथकार आहेत त्याचा उल्लेख करत. ह्या सगळ्या ग्रंथांवर एक संस्कृत रचनेचा प्रभाव आहे. संस्कृतमधली पंचमहाकाव्य तुम्हाला माहिती आहे. त्या पंचमहाकाव्यांचं ट्रान्सलेशन ह्या सगळ्या कवींनी केलं. वैदिक परंपरेतल्या, वारकरी परंपरेतल्या, पंडित कवी ज्याला म्हणतो, मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन पंडित, हे कृष्णदास वगैरे, ह्या सगळ्यांनी या संस्कृतमधली महाकाव्य मराठीत ट्रान्सलेट केली. हे एक मराठीचं मोठं वळण आहे. दुसरं मराठीचं वळण म्हणजे महानुभाव यांनी गद्य साहित्याची निर्मिती केली. ते महानुभावांचं गद्य ही एक परंपरा मराठीमध्ये आहे. आणि ह्या गद्याची एक स्वतंत्र भाषा महानुभावांनी विकसित केलेली आहे. ती फक्त आपण 13व्या शतकापर्यंत वर्गात शिकवतात, त्याच्या पुढची माहितीच नाही आपल्याला. यामध्ये जैनांचे गद्य पण आहे महत्वाचं. त्या जैनांचे धर्मामृत नावाचे ग्रंथ आहे सर, गुणकीर्ती लिहिले, जोरापूरकर सरांनी ते संपादित केलेलं आहे. तर एक स्वतंत्र गद्याचा विषय, जैनांच्या गद्य कथा आहेत, ती गद्याची परंपरा. आणि तिसरी परंपरा जी आहे ती जी महाराष्ट्री अपभ्रंश आणि जैन मराठी याचे एक वळण की ज्याच्या मुळाशी प्राकृत आहे, ज्याच्या मुळाशी अपभ्रंश आहे, की जो आज आपण अभिजातचा दावा करतो, मराठी अभिजात आहे, हे कशावरून दावा करतो? त्याच्या मुळाशी जैन कवी. आणि या जैन कवींनी मराठीमध्ये जे केलेलं आहे, हे अपभ्रंश साहित्याचं जे भांडार उभं केलेलं आहे, हिंदीमध्ये एक अपभ्रंश साहित्याचा इतिहास लिहिला गेला आहे, पण मराठीमधल्या महाराष्ट्रातल्या अपभ्रंश साहित्याचा इतिहासच लिहिला गेला. त्या 17व्या शतकापर्यंत कवी लिहित आहेत, पण आपल्या लोकांना हे माहीत नाही. मी माझ्या भाषणाच्या शेवटाकडे येतो. माझ्या मुलांची अस्वस्थता लक्षात घेऊन तर मराठीची पूर्व भाषा आणि ह्या शोधाचा प्रयत्न केला तर हे मराठीतले जैन कवी जे आहेत ते कुठून कुठंपर्यंत दिसतात. हा जो उद्योजन सुरू आहे
हरिभद्र सुरेश हे राजस्थानची कवी. पुढे गुजरातमध्ये आलो, गुजरातमधले काही कवी मराठीत लिहिणारे भेटतात, महाराष्ट्रात भेटतात, मध्य प्रदेशात भेटतात, कर्नाटकमध्ये भेटतात. अशा ह्या 5-6 राज्यामध्ये हा महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठीचा नकाशा जातो. आजची मराठी आपण 1960 नंतरचा महाराष्ट्र बघतोय, पण मराठी भाषेचा विस्तार हा इथपर्यंत. अहो, इथून 700 किलोमीटर सवय वळ आहे. पहिलं वळ लिहायची काय कारण आहे तिथं मराठीमध्ये? हे मराठी कवी, मराठी लेखक इथंपर्यंत सगळे पसरलेले आहेत. आणि हा जो तुम्हाला सांगतो धनेश्वर जिंदासनी हे गुजरातचे कवी आहेत, स्वयंभू प्रवरसेन वाघपतीराजे महाराष्ट्रातले कवी आहेत, पुष्पदंत हा कर्नाटकातला कवी आहे, राजस्थान पासून उद्योधन सूरी विमल सूरी राजस्थानचे कवी आहेत, यशचंद्र हा गुजरातचा कवी आहे. हे सगळे कवी जे आहेत लेखक आहेत यांनी मराठी महाराष्ट्री प्राकृत मराठी आणि महाराष्ट्र अपभ्रंशवर मध्ये रचना केली. तर अशा प्रकारे मराठीचा इतिहास लिहिताना किंवा मराठीचा भूगोल जर तपासायचा असेल तर तो नव्यानं इतिहास आणि भूगोल मराठीचा लिहावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी शब्दसंपत्ती आहे मराठीमध्ये, एवढे शब्द आहेत मराठीमध्ये. आपल्याला इंग्रजांनी शब्द दिले, एकनाथांच्या काळामध्ये उर्दू आणि फारसीमधले शब्द आले होते आपल्याकडे. किती शब्द आले होते? 100 मध्ये 84 शब्द उर्दू आणि फारसी होते. 14 शब्द एकनाथांचं अर्धदास प्रकरण वाचलं की लक्षात येईल, 14 शब्द मराठी होते. आज मराठीमध्ये गुजरातीतले शब्द आहेत, तमिळमधले शब्द आहेत. विठ्ठलरामजी शिंदे म्हणतात कन्नडचा प्रभाव मराठीवर आहे. हे शब्द आले कुठून? हे सगळे कवी, जैन कवींनी भारतभर फिरून गोळा केलेले शब्द आहेत आणि ते मराठीमध्ये आलेले आहेत. हजारो देशी शब्द, देशिकार लेणे आपण म्हणतात. हे कुठला देशिकार लेणं? तर हे सगळे क्रियापद जे आहेत, मी म्हटलं की दिंगले गैंगले क्रियापदाचे सगळे धातू हे अपभ्रंशपर्यंत प्राकृतमधून मराठीत आले. तुम्हाला बेचा पाडा माहित आहे, बे एके, बे दुने, बे त्रिक, हे कुठं आलं? बे हे प्राकृतमध्ये संख्यावाचक शब्द. तर संख्यावाचक शब्द संस्कृतमधले बघा आणि प्राकृतमधले बघा. प्राकृतले मधले सगळे संख्यावाचक शब्द हे मराठीशी जोडतात. तर असे हे अपभ्रंश उकारांत जे आहे ते सगळं आपल्याला मराठीमध्ये अपभ्रंशमधून आलेलं आहे. असे हे मराठीला खूप मोठी देणगी त्याने दिलेली आहे. आणि म्हणून एक 2 कवींच्या मी मराठीचं प्रेम ते व्यक्त करतात बघा. श्री गुरुच्या प्रसादे गुणनंदी भला आनंदे, तो बोलू लागला आपल्या छंदे भाषा मराष्ट्री. तो आपला छंद नवीन निर्माण करतो मराठी भाषेचं. किंवा मराठी भाषा हे रसिक जन हो गोड दिसते, मिठिया आली हे आली जिन गुण कथा जित भरली, त्वरे घ्याया याची चपल रचना भूक हरली. मराठी भाषा घ्याल तर मला भूक तहान सुद्धा हरवून जातो. जीन सागर नावाचा कवी म्हणतो. किंवा हा गिरीसूत नावाचा आहे, हिंदुस्थान भाषा विचित्र आणि म्हणून मी केलं महाराष्ट्र असं तो म्हणतो. म्हणजे महाराष्ट्री भाषा आपण काय लिहितो? ते मराठीचं प्रेम, महाराष्ट्र केलं निर्माण असं ते म्हणतात. तर हे सगळं मराठी प्रेम जे आहे हे प्रेम यातून दिसतं. मी माझ्या शेवटाकडे येतो मित्रांनो 2च मिनिटांमध्ये, की एवढं लक्षात घेऊया आपण या सगळ्या भाषणाचा सारांश, की मराठी साहित्याच्या विकासामध्ये, मराठी भाषा अभिजात होण्यामध्ये या जैन कवींचे जे योगदान आहे ते आपल्याला अंडरलाईन करावं लागेल. ते अभ्यासक्रमामध्ये अंडरलाईन करावं लागेल, ते विद्यापीठामध्ये अंडरलाईन करावं लागेल. आणि आपण जे आता अभ्यासन वगैरे करतो तिथं सुद्धा हे आपल्याला सांगावं लागेल. आणि मग या महाराष्ट्री भाषा, महाराष्ट्री अपभ्रंश या जैन लेखकांनी समृद्ध केलेला आहे. हे सर्व कवी मराठीचे भाषाभिमानी आहेत. विदर्भासह सगळ्या देशामध्ये ते लिहित आहेत. आणि हा मराठी कवींचा शोध हा एक खूप मोठा भाग आपल्याला दिसतो. आणि जो राहिलेला भाग आहे 15व्या शतकानंतर मराठी जैन साहित्य सुरू होतं. मी तर नव्या अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना पण असं आवाहन करतो की भविष्य काळामध्ये आपण राहिलेल्या 15व्या शतकाच्या पूर्वीचं मराठी साहित्य शोधून काढूया. त्यानिमित्तानं या व्याख्यानाच्या निमित्तानं तो आपण संकल्प करूया. एवढा संकल्प करतो आणि मी थांबतो. इथं मला हा जो सन्मान केला पण ही शिवाजी विद्यापीठाची एवढी मोठी व्याख्यानमाला आहे की या व्याख्यानमालेमध्ये येण्यासाठी लोक उत्सुक असतात. मी व्याख्यानमाला बघितलेल्या काही व्याख्यानमाल्यामध्ये वक्ता होऊन जाण्यासाठी लोक फील्डिंग लावतात. पण मी एवढा नशीबवान आहे की मला या संस्थेनं उपाध्ये साहेबांनी मला सुचवलं
आणि मी धन्य झालो की मला इथं बोलता आलं. एवढ्या मोठ्या संस्थेपुढं, विशेष म्हणजे तुम्ही सगळेजण माझा ऐकला. आणि हे आभार आहे. तुमचे सर्वांचे आभार मानतो. डॉक्टर उपाध्याय माननीय डॉक्टर उपाध्याय साहेब आणि समोर असलेले अत्यंत सुज्ञ श्रोते, या सर्वांनी माझी चूक भूल घ्यावी. आम्ही थांबतो. सर्वांना नमस्कार देतो. ज्यांनी साहित्याबद्दलचे आपले बहुमान मार्गदर्शन